नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते पुन्हा एकदा लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची व सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत. आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता शेवटचा चान्स दिला जाणार आहे. तर हे जे प्रोसेस आहे ही जर नाही केली तर तुम्हाला इथून पुढचे जे हप्ते आहे ते कधीच मिळणार नाही आणि तुमची जी लाडकी बहीण योजना आहे ती बंद होणार आहे. आता ज्या ज्या लाडक्या बहिणींना याच्या पहिले काही हप्ते मिळालेले असतील, आता काही लाडक्या बहिणींना हे जर हप्ते मिळाले नसतील, या दोन्ही लाडक्या बहिणींनी ही प्रोसेस करायची आहे. जेणेकरून तुमचे काही ऑनलाईन सर्व्हरमुळे काही जर प्रॉब्लेम आले, काही लाडक्या बहीण योजनेअंतर्गत काही केवायसीला प्रॉब्लेम आले, जर तुम्ही आता हे जर अपडेट करून घेतलं, तरच तुम्हाला इथून पुढचे जे पैसे आहेत ते टाईमवरती भेटले जातील. आता काय-काय प्रोसेस करायच्या आहेत आणि काय-काय तुम्ही चुका केलेल्या आहेत, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता ₹1500 न मिळण्याचे जे प्रमुख कारणे आहेत आणि मग चुका केलेल्या आहेत त्या काय आहेत? तर बँक खाते व आधार खाते लिंक नसणे. आधार कार्डला जे बँक खातं जर लिंक नसेल, सीडिंग नसेल, जसं की आपण त्याला डीबीटी सीडिंग म्हणतो, हे ऍक्टिव्ह जर नसेल, तर तुमचं जे पैसे आहेत हे सरकारकडून रोखण्यात आलेले आहे आणि यामध्ये काही-काही लाडक्या बहिणीचे फॉर्म सुद्धा रिजेक्ट झालेले आहेत. आता दुसरा पॉइंट म्हणजे नावामध्ये चूक, जसं की आधार कार्ड, बँक पासबुक मधील व अर्ज केलेला आहे याच्यातले जर काही नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक जर असेल, तरी तुमचा अर्ज हा इथं रिजेक्ट केलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. यानंतर मी तुम्हाला काय याच्यावरती पर्याय आहे ते पुढे सांगणार आहे. आता इथं बघू शकता, उत्पन्नाची जर मर्यादा ओलांडलेली असेल, वार्षिक उत्पन्न जर लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तुमचं जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला इथून या योजनेमधून काढून टाकण्यात आलेलं आहे. घरातील दुसरा लाभार्थी म्हणजेच एक जण सारखं जर राशन कार्डमध्ये जर नाव असेल किंवा आधार कार्डमध्ये तुमचं जर नाव असेल, जर तुम्ही 2 जण एका घरामध्ये लाभ घेत असाल, तर तुमचं एक जणाचं नाव कट होणार आहे आणि एक जणाचं चालू राहणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत. इथे बघू शकता योजनेचे जे स्टेटस आहे, पेंडिंग किंवा अंडर व्हेरिफिकेशन जर असेल, तर तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जाऊन हे व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथे जर काही प्रॉब्लेम येत असेल, अर्जामध्ये काही जर चुकी झालेलं असेल, जसं की आय-पी-सी कोड चुकीचा, बँक खाते क्रमांक चुकीचा, दस्तऐवज जे डॉक्युमेंट आहे आपण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना क्लिअर जर अपलोड नसेल केले, तर तुमचा इथं पण अर्ज हा बाद होऊ शकतो. यावरती काय उपाय आहे आणि सोल्युशन काय आहे? तर बँकेत जाऊन खात्री करायचं आहे तुमच्या आधारला सीडिंग आहे, ते ऍक्टिव्ह आहे का डिऍक्टिव्ह आहे, ज्यालाच आपण डीबीटी सीडिंग म्हणतो. त्यानंतर दुसरं काय आहे, तर आधार बँक पासबुकामधील जर नाव एकसारखं नसेल, तर ते तिथं जाऊन तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता. आता तिसरा पॉइंट म्हणजे अर्जाची स्टेटस तपासायचं तुम्हाला. तुम्ही ते नारी शक्ती दूत ॲपवरून जर अर्ज केलेला असेल, तर तुम्ही तिथे ते स्टेटस चेक करू शकता. तुमचं पेंडिंगमध्ये आहे का रिजेक्टमध्ये आहे, तिथून तुम्हाला कळू शकतं. त्याच्यानंतर जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन तुमची ई-के-वाय-सी चेक करायची आहे. आधारला जे बँक सीडिंग आहे ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर ग्रामसेवक किंवा ज्या सेविका असतात अंगणवाडीच्या, तिथे जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी विनंती करू शकता. हे कुठे-कुठे चालू आहे, तुमच्या एरियामध्ये तुम्ही चौकशी करा आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस करून घ्या. काहीच जर प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार नोंदवता येते. ती वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हेल्पलाईन नंबर तिथे मिळत असतो. तर लाडक्या बहिणींनो, हे ज्या प्रोसेस सांगितलेल्या आहेत, ह्या सर्व लाडक्या बहिणींना करून घ्यायच्या आहे, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. जर ह्या प्रोसेस केल्या नाही, तर तुम्हाला जे हप्ते येणार आहे किंवा तुमची कायमस्वरूपी लाडकी बहीण योजना आहे, ही बंद होणार आहे. ही काही महत्त्वाची अपडेट होती सर्व लाडक्या बहिणींसाठी. तर अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवरती दररोज येत राहतात. त्याच्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लेटेस्ट रोजच्या रोज अपडेट पाहण्यासाठी Instagram पेजची लिंक पण आपल्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल. तिथं जाऊन Instagram पेजला पण तुम्ही फॉलो करून ठेवू शकता. जेणेकरून तुम्हाला ज्या शॉर्टकटमध्ये काही अपडेट असतील त्या मी Instagramवरती सांगत असतो. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.